नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गायकवाड व्ही.पी. सहाय्यक प्राध्यापक व भूगोल विभाग प्रमुख, रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी. मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमार्फत दरवर्षी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विविध विषयांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना जर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनासुद्धा ही प्रवेश परीक्षा देणं अत्यंत आवश्यक असतं. याच्यामधील मेरिटनुसार उत्कृष्ट गुण ज्यांना मिळतात त्यांना विद्यापीठामध्ये, त्याचबरोबर विद्यापीठ अंतर्गत जी PG शिकवणारी महाविद्यालय आहेत तर तिथं MA भाग 1 साठी प्रवेश दिला जातो. मग ही जर प्रवेश परीक्षा पास व्हायची असेल तर त्याची पूर्वतयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या दृष्टीनं आपल्याला काही माहिती ह्या प्रवेश परीक्षेच्या संदर्भामध्ये मी आज देणार आहे. मित्रांनो, ही जी प्रवेश परीक्षा असते ती तुमच्या BA भाग 1 पासून ते BA भाग 3 पर्यंत जे काय तुम्ही सर्व पेपर शिकलेला असता त्याच्यावरती आधारित असते. मग BA भाग 1 ला तुम्ही पहिलं सेमिस्टर आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 2 पेपर शिकलेला असतात. त्याचबरोबर BA भाग 2 मध्ये जेव्हा तुम्ही ऑप्शनल जिओग्राफी निवडता त्यामध्ये तुम्ही एकूण 4 पेपर शिकता थेअरीचे. तसंच तुम्ही जेव्हा BA भाग 3 ला जाता त्यावेळी 6 पेपर थेअरी आणि 2 पेपर प्रात्यक्षिकचे असतात. या सगळ्या अगदी 14 नंबर पेपर, 1 ते 14 नंबरचे जे पेपर BA थर्डपर्यंत असतात त्याच्यावरती आधारित ही प्रवेश परीक्षा असते. त्यामध्ये आपण आता ह्या पहिल्या भागामध्ये सुरुवातीला BA भाग 1च्या अभ्यासक्रमावरती आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये कोणते प्रश्न असणार आहेत किंवा त्याची तयारी कशी करायची, त्याचा अभ्यासक्रम काय आहे हे समजावून घेणार आहे. कारण तुम्ही आता BA भाग 3ची परीक्षा देणार आहात, त्यामुळं आपल्याला BA भाग 1च्या संदर्भामध्ये परत एकदा त्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. म्हणून मग यामधला अभ्यासक्रम कोणता आहे, प्रकरणं कोणती आहेत, आपल्याला कोणते मुद्दे विचारले जाऊ शकतात याच्या संदर्भामध्ये आढावा घेणं आवश्यक आहे. तर त्याची मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर BA भाग 1 ला जो पेपर क्रमांक 1 आहे तो भूरूपशास्त्र होता. त्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पेपर क्रमांक 2 हा हवामानशास्त्र होता. आता मित्रांनो, तुम्ही आता BA भाग 3ची परीक्षा देणार आहे. ज्यावेळी तुम्ही BA भाग 1 ला होता त्यावेळी तुम्हाला जुना अभ्यासक्रम होता. आत्ता सध्या यावर्षी BA भाग 1 ला बदललेला सिलेबस आहे, परंतु तुमच्यावेळी हे 2 पेपर होते, भूरूपशास्त्र आणि हवामानशास्त्र 2013च्या अभ्यासक्रमानुसार. मग तुम्हाला BA भाग 1 या वर्गासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती आधारित 10 प्रश्न विचारले जातात. जो पेपर क्रमांक 1 आहे भूरूपशास्त्र त्याच्यावरती 5 प्रश्न 5 मार्क, आणि दुसरा जो पेपर आहे हवामानशास्त्र याला अनुसरून 5 प्रश्न असतात. असे एकूण 10 प्रश्न 10 मार्काला तुम्हाला विचारले जातात. त्या दृष्टीनं हा BA भाग 1चा अभ्यासक्रम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता जो पहिला पेपर आहे भूरूपशास्त्र जिओमॉर्फॉलॉजी, तर त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला काय होता तो बघा की त्यामध्ये 4 प्रकरणं होती. त्यामध्ये पहिलं जे प्रकरण होतं ते भूरूपशास्त्र, त्याचा परिचय, त्याच्या संदर्भातली माहिती होती. दुसरं जे प्रकरण होतं ते पृथ्वीचं कवच किंवा पृथ्वीचा पृष्ठभाग याच्या संदर्भातलं होतं. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 हे भूहालचालीवरती आधारित होतं, आणि प्रकरण क्रमांक 4 हे विदारण आणि क्षरण या संदर्भातली आपल्याला माहिती देणारं होतं. अशी एकूण 4 प्रकरणं तुम्हाला ह्या पहिल्या पेपरला होती. त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे भूरूपशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू जिओमॉर्फॉलॉजी, यामध्ये 3 उपघटक तुमच्या अभ्यासक्रमाला होते. त्यामध्ये पहिला जो आहे तो भूरूपशास्त्र, त्याची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. आता यामध्ये आपल्याला माहीत आहे की भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची महत्त्वाची उपशाखा
आहे. भूगोलाच्या तशा 2 मुख्य शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखांचा विचार केला तर भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, त्यानंतर सागरशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र, तर अशा प्रकारे जैविक शास्त्र किंवा जैविक भूगोल हे सगळं प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत. त्यातली भूरूपशास्त्र ही अत्यंत महत्त्वाची उपशाखा आहे. तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न पण विचारला जाईल की खालीलपैकी कोणती उपशाखा ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे, आणि त्यामध्ये मग 4 पर्याय देतील. त्यामध्ये जर भूरूपशास्त्र असेल तर तो पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता मग भूरूपशास्त्र म्हणजे नेमकं काय, की त्याच्यामध्ये कशाचा नक्की अभ्यास केला जातो, या संदर्भातली व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते, किंवा त्या संदर्भातील जर माहिती विचारली तर तुम्हाला ती सांगता यायला पाहिजे. मग ही भूरूपशास्त्र म्हणजे काय, तर जे पृथ्वीचं भूरूप आहे तर त्या भूरूपाचा अभ्यास करणारं हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचं भूपृष्ठ सगळीकडे सारखं नाही, त्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक घटक आहेत. त्या सगळ्याच घटकांचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये मग पृथ्वीचं बाह्य कवच आहे, त्यानंतर पृथ्वीचं अंतरंग पण आहे, खंड आणि महासागर आहे, त्यांची निर्मिती आहे, त्यांचं वितरण आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची भूमी स्वरूप आहेत, म्हणजे पर्वत, पठारे, मैदाने, बेटे, ही जी काय बाह्य शक्तीमुळे तयार झालेली भूरूप आहेत, तर त्यांचासुद्धा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा तर अभ्यास केला जातो, परंतु या पृष्ठभागामध्ये जे काय बदल होतात तर त्याचासुद्धा अभ्यास ह्या भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळं भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. आता याच्यामध्ये जे भूरूपशास्त्र आहे तर त्याचं जे स्वरूप जर आपण बघितलं तर ते स्वरूपसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे साधारणतः आपल्याला माहीतच आहे की निरीक्षणात्मक स्वरूप हे भूगोलाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं स्वरूप आहे. म्हणजे एखादा भाग प्रत्यक्ष निरीक्षण करून त्या संदर्भातला त्याचा आकार, त्यानंतर त्याचे गुणधर्म, त्याच्या बाबतीतलं सगळी माहिती निरीक्षणाच्या साहाय्याने जेव्हा सांगितली जाते तर त्यावेळी त्याला निरीक्षणात्मक स्वरूप असं म्हणतो. उदाहरणार्थ खडकांचे प्रकार, अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक, तो कसा आहे ते निरीक्षणावरून ठरवलं जातं. त्यानंतर एखादा उठाव असेल, टेकडी आहे, पर्वत आहे, गळई आहे, दरी आहे, किंवा मृदेचे वेगवेगळे प्रकार आहेत, भरती ओहोटी आहे, याच्यामुळं तयार झालेली वेगवेगळी भूमी स्वरूप आहेत, तर याचा अभ्यास निरीक्षणाच्या साहाय्याने केला जातो. त्यामुळं भूरूपशास्त्राचं जे स्वरूप आहे ते निरीक्षणात्मक आहे असंही म्हटलं जातं. त्याच्यावरून निष्कर्षही योग्य प्रकारे आपल्याला काढता येतो. त्यानंतर वर्णनात्मक स्वरूप आहे. वर्णनात्मक स्वरूपामध्ये एखाद्या भागाचं आपण प्रत्यक्ष गेलेलो नसतो. उदाहरणार्थ सदाहरित अरण्य असतील किंवा माउंट एव्हरेस्ट हे सगळ्यात उंच शिखर जे आहे जगातलं, तर ते आपण प्रत्यक्ष तिथं गेलेलो नसतो, परंतु त्याची उंची 8,848 मीटर आहे. हे आपण वाचतो, कुठंतरी त्याचं वर्णन ऐकलेलं असतं. तर अशा प्रकारचं वर्णनात्मक स्वरूपसुद्धा ह्या भूरूपशास्त्राचं आहे. त्यानंतर कार्यकारण भावात्मक स्वरूप, म्हणजे ह्यामध्ये अनेक जे घटक आहेत तर ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही सिद्धांत मांडले जातात आणि मग त्याचा कार्यकारण भाव काय आहे तर ते स्पष्ट केलं जातं. म्हणजे एखादा भूकंप होतो तर त्याचे कारणे काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, ते कसे घडतात, ते मोजले कसे जातात. समजा रिश्टर स्केलमध्ये भूकंप मोजला जातो, मग हे जे सगळे त्याचे परिणाम आहेत, त्याच्या लहरी आहेत, तर त्या संदर्भातली इत्थंभूत माहिती कार्यकारण भावात्मक अशा स्वरूपामध्ये आपण समजावून घेतो. त्यानंतर परस्पर संबंधात्मक स्वरूप असतं. परस्पर संबंध असतो. जरी समजा एखादा जर पर्वत असेल तर त्या पर्वताचा संबंध हा तिथं असणाऱ्या मातीशी किंवा तिथं असणाऱ्या खडकांच्या रचनेशी सुद्धा आपल्याला सांगता येतो. किंवा जी भूदृश्य असतात ती बाह्य कारकांमुळं वेगवेगळे आपल्याला दिसतात. म्हणजे नदी, त्यानंतर वारा, ऊन, सागरी लाटा
ह्यामुळं वेगवेगळी जी भूमिस्वरूपं बनलेली असतात, त्याला समजा सागरी लाटांपासून जे कमानी वगैरे बनतात, तर त्या सागरी लाटांशी त्याचा संबंध असतो. तसंच जे काय डोंगरामधील पर्वतामधील वेगवेगळे भूआकार दिसतात, तिथं त्या नदीच्या कार्याचा त्याच्याशी संबंध असतो किंवा सभोवतालच्या पर्यावरणाशी सुद्धा ह्या घटकांशी संबंधित असतो. त्यानंतर भूविषयात्मक स्वरूप म्हणजे भूरूपशास्त्रामध्ये अनेक अशा नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. अगदी लहानात लहान मातीच्या कणापासून ते खूप मोठ्या खडकांपर्यंतसुद्धा याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर विशेषीकरणात्मक स्वरूप म्हणजे याच्यामध्ये विशेष अशा विशिष्ट गोष्टींचाच आपल्याला अभ्यास करायचा. जसं की आपण आता पुढच्या प्रकरणात बघणार आहे. उदाहरणार्थ विदारण. मग ही विदारण प्रक्रिया काय आहे, ती का घडते, त्याचे प्रकार कोणते आहेत, असं विशेष म्हणजे एखाद्या विशेष गोष्टीला अनुसरून त्याचा अभ्यास केला जातो. मग तुम्हाला याच्या संदर्भामध्ये काही स्वरूप विचारलं जाईल. समजा प्रश्न जर आला की समजा सिद्धांत आहे एखादा वेगनरनं सांगितलेला भूखंड वहनाचा सिद्धांत, तर हा जो सिद्धांत आहे तर तो भूरूपशास्त्राशी संबंधित असलेला हा सिद्धांत आहे. तो शास्त्रीय त्याला वेगवेगळी कारणं दिलेले असतात किंवा त्याला वैज्ञानिक स्वरूप म्हटलं तरी चालेल. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला मग माहिती देता यायला पाहिजे. त्यानंतर जर आपण त्याची व्याप्ती बघितली तर संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भामध्ये वेगवेगळी जी आवरण आहेत त्यामधलं आपण भूरूपशास्त्राचा अभ्यास शिलावरणाला अनुसरून करतो. परंतु शिलावरण किंवा जे काय भूपृष्ठ आहे त्याच्यावर असणारा वातावरणाचा परिणामही त्याच्यावरती होतो. ऊन, वारा, पाऊस वगैरे असेल तर. त्यानंतर जलावरण आहे म्हणजे महासागर आहेत, मोठमोठे सरोवर आहेत, तलाव आहेत, तर त्याचा पण परिणाम होत असतो. आणि जीवावरण पण आहे. ह्या जीवावरण याचा पण त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर अशा प्रकारे भूरूपशास्त्र हे अनेक भूदृश्यांना अनुसरून अभ्यासलं जातं. त्याच्या व्याप्तीमध्ये आणखीन जर आपल्याला बघायचं म्हटलं तर समजा अंतर्गत शक्ती आहेत आणि बहिर्गत शक्ती आहेत. अंतर्गत शक्तीमध्ये मग जे काय शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या शक्ती आहेत, मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्ती आहेत. त्यामध्ये मग भूकंप आहे, ज्वालामुखी आहे किंवा अनेक प्रकारची बाह्यकारक आहेत. त्यामध्ये मग नदीचं कार्य आहे, वाऱ्याचं कार्य आहे, सागरी लाटांचं कार्य आहे, हिमनद्यांचं कार्य आहे. या सगळ्यांचा आपण अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये करतो. त्यामुळे त्याची व्याप्ती ही मोठी असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर ह्या भूरूपशास्त्राचं जर महत्त्व अभ्यासायचं म्हटलं तर भूरूपशास्त्र हे निसर्गनिर्मित अनेक गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. उदाहरणार्थ आपल्याला एखादं पीक घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी असणारी जमीन कशी आहे त्याच्यावरती आपण ती पीक पद्धती ठरवतो. म्हणजे त्या जमिनीचा अभ्यास, तिथं असणाऱ्या मातीचा अभ्याससुद्धा भूरूपशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शेतीच्या दृष्टीनं सुद्धा ह्या भूरूपशास्त्राचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्यानंतर समजा खाणकाम आहे. खाणकाम व्यवसाय आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये दगडांच्या खाणी आहेत किंवा खडींच्या खाणी आहेत असं आपण म्हणतो की त्याच्यामधून आपल्याला बांधकामासाठी जी काय खडी मिळते किंवा ह्या खाणी आहेत त्याच्यामधून आपल्याला ते उत्पादन मिळतं. तसंच अनेक खनिजांच्या सुद्धा वेगवेगळ्या खाणी आहेत. त्या दगडांच्या रचनेवरती, त्यामध्ये असणाऱ्या खनिज द्रव्यांवरती त्या खाणींचे वेगवेगळे प्रकार ठरतात. तर यामध्ये मग बॉक्साईड असेल, लोह असेल किंवा अनेक प्रकारचे घटक असतील. तर मग ते कोणकोणत्या खडकात आढळतात आणि त्या खाणी कुठं आहेत तर त्याचा शोध घेण्यासाठी ह्या भूरूपशास्त्राचा महत्त्वाचा उपयोग होत असतो. त्यानंतर विविध प्रकारचे जे खडक आहेत तर त्यांच्या खडकांची रचना अभ्यासल्यानंतर मग त्याचा जो उपयोग आहे तर तो आपल्याला कशा प्रकारे कुठं करता येईल तर त्या दृष्टीनं सुद्धा ह्या भूरूपशास्त्राचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. म्हणजे उदाहरणार्थ धरण बांधायचं असेल तर त्या धरणाचा जो पाया आहे त्याच्या तळाला तर त्याच्यावर त्याचा खडकाचा प्रकार कोणता आहे, मग त्याच्यावरती ते टिकेल का किंवा कशा प्रकारचं असणार आहे तर त्याच्यावरती ते अवलंबून असणार आहे. त्यानंतर
अशा प्रकारे अनेक प्रकारे जलसिंचन असेल किंवा अगदी मानवी वसाहतीसुद्धा जिथं स्थापन होतात तिथंसुद्धा भूपृष्ठाचा अभ्यास केला जातो. एखाद्या ठिकाणी भूकंप प्रवण क्षेत्र असेल किंवा ज्वालामुखी प्रवण क्षेत्र असेल किंवा एखादी दरडी कोसळते तो भाग असेल, या सगळ्यांचा विचार करून रस्ते, मानवी वसाहतीसुद्धा तयार करण्यासाठी भूरूपशास्त्राचं महत्त्व समजावून घेतलं पाहिजे. त्यानंतर भूरूपशास्त्राचा आधुनिक कल. आता अलीकडं तर आपण म्हणतो जसं हवामानात अनेक बदल झाले तसं भूपृष्ठ रचनेमध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. नैसर्गिक कार्यामुळं म्हणजे हे बाह्यकारकांमुळं भूपृष्ठात बदल होतातच. म्हणजे एखादा भाग झिजतो, तुटतो, फुटतो असे प्रकार तर होतातच, परंतु त्याच्यामुळं नक्की परिणाम काय होतो आहे हे आता आधुनिकरित्या समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की 26 जुलै 2014 पुणे जिल्ह्यामध्ये असणारं माळीण गाव हे दरडी कोसळल्यामुळे वाहून गेलं. मग हे दरडी कोसळली आणि ते वाहून गेलं. मग तिथं काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली? ती जी डोंगर आहे त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतर तो ठिसूळ कधी झाला का अचानक झाला किंवा मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण ते गावावरती त्या परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. अशा अनेक डोंगर टेकड्या असतात, तर तिथं अशी परिस्थिती भविष्यात जर निर्माण झाली तर खूप मोठ्या वसाहती जातील किंवा काही शहरंसुद्धा या डोंगर कपारीमध्ये असतात, तर त्याला धोका निर्माण होतो. मग त्यासाठी काय प्रिपरेशन करायला पाहिजे किंवा काय नेमकं प्लॅनिंग करायला पाहिजे हे पण आपल्याला या भूरूपशास्त्राचा अभ्यास करून समजावून घेतलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी रेल्वे मार्ग तयार करायचा आहे, उदाहरणार्थ कोकण रेल्वे आहे. हा मार्ग तयार करत असताना तिथं असणारा जो सह्याद्री पर्वत आहे त्याच्या पश्चिम किनाऱ्यावरून हे रेल्वे मार्ग गेला आहे. मग तिथं कोणकोणत्या प्रकारच्या खडकांची रचना आहे, मग तो मार्ग तयार करताना काय अडचण येऊ शकते किंवा तिथं असणाऱ्या निसर्गामध्ये काय बदल होऊ शकतो, तर ह्या सगळ्यांचा आधुनिक अभ्यास आपल्याला करावा लागतो. नगरांची रचना किंवा प्लॅनिंग करत असतानासुद्धा एखाद्या जमिनीचा उतार कोणत्या बाजूला आहे, त्यानंतर मग तिथले जे जलव्यवस्थापन आहे किंवा सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आता भूरूपशास्त्राची किंवा जिओमॉर्फॉलॉजीची मदत त्या प्लॅनरला घ्यावी लागते आणि त्यानुसार मग ती करावं लागतं. तर अशा प्रकारे हा भूरूपशास्त्राचा आधुनिक कलसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्या संदर्भामध्ये शक्यतो जे काय तुम्हाला प्रवेश परीक्षेला प्रश्न येतील ते जनरल अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. जसं मी तुम्हाला आता माळीण या गावचं उदाहरण दिलं, तशाच प्रकारे एखादं वेगळं उदाहरण देऊन तुम्हाला याच्या संदर्भातला एखादा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला जाऊ शकतो. लक्षात. तर अशा प्रकारे साधारणतः एक तरी प्रश्न ह्या प्रकरणावरती असणार आहे. त्यामध्ये व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, भूरूपशास्त्राचे महत्त्व, त्यानंतर भूरूपशास्त्राचा आधुनिक कल याच्या संदर्भामध्ये असणार आहे. त्यानंतर जे दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे पृथ्वीचं कवच. आता हे पृथ्वीच त्याला द अर्थ क्रस्ट असं आपण म्हणतो की ज्याच्यावरती ही सगळी सजीव सृष्टी आहे, असं हे भूपृष्ठ किंवा पृथ्वीचं कवच. तर ते कसं बनलेलं आहे किंवा त्याच्या संदर्भातली काही माहिती तुम्हाला ह्या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासावी लागणार आहे. यामध्ये सुद्धा 3 उपघटक आहेत. त्यातला जो पहिला उपघटक आहे तो जमीन व पाणी यांच्या वितरणाची वैशिष्ट्ये. खरं तर हा भाग तुम्ही वर्गामध्ये शिकत असताना अगदी नकाशाच्या साहाय्यानं सुद्धा ह्या जमीन आणि पाणी यांच्या वितरणाची वैशिष्ट्य तुम्ही अभ्यासलेली असणार आहेत. आता मग ती वैशिष्ट्य तुम्हाला ह्या परीक्षेच्या माध्यमातून विचारली जातील. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तुम्ही हे सगळं जे जमीन आणि पाणी याचं जे विभाजन आहे तर ते लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला असं विचारलं जाईल की पृथ्वीवरती पाण्याचं म्हणजे जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे तर ते पाण्यापेक्षा किती पट जास्त आहे. तर तसा विचार केला तर पृथ्वीवर पाण्याचे म्हणजेच महासागराचे क्षेत्रफळ हे जमिनीने व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या 2.5 पट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पाण्यानं व्यापलेलं जे क्षेत्रफळ आहे ते पृथ्वीवरती जास्त आहे.
आपण साधारणपणे म्हणतो की बाबा पृथ्वीवरती 71% एवढं पाणी आहे आणि 29% एवढी सर्वसाधारणपणे जमीन आहे. पण तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की सन जॉन मुरे या शास्त्रज्ञानं ह्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्या मते की पृथ्वीचं जे एकूण क्षेत्रफळ आहे 510 दशलक्ष चौरस किलोमीटर, यापैकी किती दशलक्ष चौरस किलोमीटर प्रदेश हा जलव्याप्त आहे. तर आपणाला माहीत पाहिजे की 361 दशलक्ष चौरस किलोमीटर प्रदेश हा जलव्याप्त आहे आणि 149 दशलक्ष चौरस किलोमीटर प्रदेश हा जमीनव्याप्त आहे. पण हा प्रश्न कसा विचारला जाईल की सर जॉन मुरे या शास्त्रज्ञाच्या मते असलं तर हे आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर आल्फ्रेड वेगनर नावाच्या शास्त्रज्ञानंसुद्धा या पृथ्वीच्या क्षेत्रफळाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या मते पृथ्वीवरती जे एकूण क्षेत्रफळ आहे ते टक्केवारीनुसार अभ्यासलं तर त्यातलं 71.7% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे आणि 28.3% भाग हा जमिनीनं व्यापलेला आहे. तर अशा प्रकारे क्रमेल या शास्त्रज्ञाच्या मते सुद्धा 70.8% हा सागराने व्यापलेला भाग आहे आणि 29.2% भाग हा जमिनीनं व्यापलेला आहे. तर असं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची मतंसुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. परंतु आपण सर्वसाधारणपणे काय लक्षात ठेवायचं, 71% पाणी हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे आणि फक्त 29% एवढी काय आहे जमीन आहे. त्यानंतर मग काही महत्त्वाची वैशिष्ट्ये मी या ठिकाणी सांगतो, कारण बराचसा अभ्यासक्रम आपल्याला कवर करायचा आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ पृथ्वीवर खंड आणि महासागर यांचं वितरण हे समान नाही, विषम अशा प्रकारचं झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जर पृथ्वीचा विचार केला तर जो काय उत्तर गोलार्ध आहे, या उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा भाग जास्त आहे, म्हणून ह्या उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध म्हटलं जातं. त्यानंतर दक्षिण गोलार्ध ह्या भागामध्ये सर्वात जास्त पाणी, उदाहरणार्थ पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर असा अनेक खूप मोठा भाग हा विषुववृत्ताच्या दक्षिणेला म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये आहे, म्हणून या गोलार्धाला जलगोलार्ध असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येईल. त्यानंतर पृथ्वीवर खंडभाग हे विखंडित झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती एकूण जी 7 वेगवेगळी खंड आहेत तर ती विखंडित झालीत. फक्त अपवाद युरोप आणि आशिया हे वगळता इतर जी खंड आहेत तर ती वेगवेगळी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मग सगळ्यात मोठं खंड कोणतं असं विचारलं जाईल, तर सगळ्यात मोठं खंड म्हणजे कोणतं, आशिया हे खंड आहे. आणि मग इतर जे खंड आहेत त्यामध्ये युरोप आहे, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, त्यानंतर आफ्रिका आहे, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आहे आणि अंटार्क्टिका हे दक्षिणेकडं असणारं बर्फाच्छादित अशा प्रकारचं खंड आहे. त्यापैकी सगळ्यात मोठं खंड म्हणजे कोणतं, आशिया हे खंड आहे. तर ही जी खंड आहेत ती विखंडित झालेली आहेत, म्हणजे एकतर पाण्यामुळं ती एकमेकापासून विखंडित झाली. अटलांटिक महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल किंवा एखादा उंच डोंगर असेल तर ह्या माध्यमातून विखंडित झालेत. परंतु पृथ्वीवरती असणारे जे काही महासागर आहेत, महत्त्वाचे 4 महासागर जर आपण बघितले तर त्यामध्ये पॅसिफिक हा सगळ्यात मोठा महासागर आहे, त्यानंतर अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे आणि आर्किटिक हा बर्फाच्छादित उत्तर ध्रुवाकडचा महासागर आहे. त्यापैकी पॅसिफिक हा सगळ्यात मोठा महासागर आहे. तर हे महासागर मात्र एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक महासागर हा कोणाला एकमेकाला जोडलेला आपल्याला दिसून येतो. तर असा आपल्याला याच्या वितरणाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. सर्वात मोठं जे आशिया खंड आहे तर त्यानं पृथ्वीचा 1/3 भाग व्यापलेला आपल्याला दिसून येतो. तसं आशिया हे युरोपला जोडलेलं आहे, त्या दोन्हीला मिळून युरेशिया असं सुद्धा म्हणलं जातं आणि ते अतिप्रचंड खंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर पृथ्वीवरती जमिनीचं जे केंद्रीकरण झालेलं आहे ते कॅस्पियन समुद्राभोवती झालेलं आहे आणि जे महासागराचं केंद्रीकरण आहे तर ते तहाती नावाच्या बेटाभोवती झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे ही सुद्धा माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर पॅसिफिक हा सगळ्यात जो मोठा महासागर आहे तर त्यानं सुद्धा पृथ्वीच्या 1/3 भाग व्यापलेला आहे.
साधारणतः खंडांचे आकार हा त्रिकोणाकृती आहेत. खंडांचे रुंद भाग आहे उत्तरेकडे आहेत आणि दक्षिणेकडे ते निमुळते झालेले आहेत. तर सागराचे भाग रुंद भाग हे दक्षिणेकडे आहेत आणि उत्तरेकडं सागराचे भाग हे निमुळते झालेले आपल्याला दिसून येतात. आता नकाशा जर आपल्या डोळ्यासमोर असला तर हे भाग आपल्याला लक्षात येऊ शकतात. त्यानंतर उत्तर व दक्षिण अमेरिका हे पूर्वेकडे आणि आफ्रिका पश्चिमेकडे, तर आशिया आणि युरोप हे उत्तरेकडे कललेलं आपल्याला दिसून येतात. उत्तर ध्रुवाभोवती बघा, उत्तर ध्रुवाभोवती जलव्याप्त भाग आहे, त्याला आर्क्टिक महासागर म्हणतो. तर दक्षिण ध्रुवाकडं खंडव्याप्त भाग आहे, त्याला अंटार्क्टिका असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला त्याची जी काय वितरणाची वैशिष्ट्ये आहेत तर ती काही सांगता येतील. तर त्याचा परिपूर्ण तुम्ही अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, की अल्फ्रेड वेगनर या जर्मन शास्त्रज्ञाने 1912मध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि त्यांनी म्हणजे भूखंड जे पृथ्वीवरती खंड आणि महासागर आहे याची निर्मिती कशी झाली, तर याच्या संदर्भातलं खूप मोठं ज्ञान हे जगाला करून देणारा हा वेगनर हा शास्त्रज्ञाने कधी मांडला त्याने सिद्धांत, 1912मध्ये हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यांनी काय केलेली निरीक्षणं आहेत, काही आधार आहेत, त्यानंतर त्या माध्यमातून त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये त्यानं जे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय विचारलं जाईल, की त्यांनी सांगितलं की साधारणतः 20 कोटी वर्षापूर्वी पॅलेझोइक कालखंडामध्ये एकच भूखंड होतं. त्याला नाव त्यांनी काय दिलं, पॅन्जिया हे नाव दिलं. तर तुम्हाला विचारलं जाईल की वेगनरनं जे काय एकसंध असणाऱ्या भूखंडास काय म्हटलेलं आहे, तर पॅन्जिया हे नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर ह्या पॅन्जियाचेच नंतर विभाजन झालं 18 कोटी वर्षापूर्वी. साधारणतः त्या पॅन्जियाचे 2 जे भाग झाले तर त्याचं गोंडवाना आणि लॉरेन्शिया असं त्याला म्हटलं जातं. त्यामध्ये उत्तरेला लॉरेन्शिया आणि दक्षिणेला गोंडवाना. हा जो पॅन्जिया एकच खंड होतं त्याच्या सभोवताली सुरुवातीला एकच महासागर होतं, तर त्याला पॅन्थला किंवा पॅन्थलसा असं म्हटलं गेलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जसं एकसंध पॅन्जिया खंड आहेत त्याच्या सभोवताली एकच महासागर होता, त्याला पॅन्थला असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याचं जे विभाजन झालं त्याच्या दोन खंड तयार झाले, त्यामध्ये उत्तरेला असणारं लॉरेन्शिया आणि दक्षिणेला असणारं गोंडवाना. त्यानंतर मग हे जेव्हा 2 भाग झाले त्यावेळी त्याच्यामध्ये एक समुद्र तयार झाला, त्याला टेथिस समुद्र असं म्हटलं गेलं. तर असा हे टेथिस समुद्र, त्यानंतर पॅन्जिया हे एकच खंड, त्यानंतर पॅन्थलसा, त्यानंतर गोंडवाना, लॉरेन्शिया हे सगळे घटक आपल्याला ह्या सिद्धांताच्या माध्यमातून लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर काही पुरावेसुद्धा हे जेव्हा विखंडन झालं म्हणजे एकमेकापासून ही खंड वाहत गेली. आता त्याचा डिटेल जर आपल्याला अभ्यास करायचा म्हटलं तर मग त्याला लागणारे जे सिद्धांत आहे किंवा त्याला लागणारे आधार आहेत तर ते संपूर्णपणे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. मी अगदी थोडक्यात तुम्हाला ही माहिती देतो आहे कारण आपल्याला दोन्ही पेपर अभ्यासायचे आहेत. तर त्यामध्ये मग त्यांनी काही जे पुरावे दिले तर त्यामध्ये टेथिस समुद्रापासून जो आत्ता बनलेला हिमालय महासागर आहे, हिमालय हा जो पर्वत आहे तर तो स्तरित खडकापासूनच बनलेला आहे. याचा अर्थ पूर्वी तिथं टेथिस नावाचा समुद्र होता. तर काही जे पुरावे आहेत ते भौगोलिक पुरावे दिलेले आहेत. उदाहरणार्थ जिग्सॉ फिट म्हणजे काय, आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिका हे यांचे जे किनारवरती भाग आहेत म्हणजे पश्चिम आणि पूर्व किनारा हे जर एकत्रित आणले तर ते एकमेकामध्ये जुळतात असं मत ह्या वेगनरनं सांगितलेलं होतं. त्यानंतर भूगर्भशास्त्रीय पुरावे, जैविक पुरावेसुद्धा त्यानं दिलेले आहेत की समजा आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती आढळणारे खडकांची रचना, खडकांचे प्रकार, मातीचे प्रकार, तसेच प्रकार इकडं दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती आढळतात. हे सुद्धा त्याने अत्यंत महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत. घडी पर्वतावरती सुद्धा प्रकाश टाकणारा हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा म्हणून मानला जातो. हवामानविषयक सुद्धा काही पुरावे दिलेले आहेत की दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत
आणि ऑस्ट्रेलिया ह्या प्राचीन काळातील तिथं हिमावरणाची चिन्ह आढळलेली त्या पुराव्यामध्ये त्यानं सांगितलेली आहेत। आणि एक भूमितीय पुरावा किंवा ज्योमितीय पुराव्यानुसार अजूनसुद्धा ही जी खंड आहेत तर ती काही प्रमाणात ही सरकतात, त्याला कोट्यावधी वर्षाचा कालखंड लागतो, परंतु यामुळे हिमालयाची उंची वाढते असं म्हटलं जातं किंवा काही किनारपट्टीचे भाग हे सरकलेले आपल्याला दिसून येतात। तर अशा प्रकारे पुराव्यासहित हा वेगनरनं त्याचा भूखंड वहन सिद्धांत सांगितलेला आहे। त्यानंतर तिसरा जो उपघटक आहे तो म्हणजे भूविवर्तन सिद्धांत, त्याला आपण इंग्रजीमध्ये प्लेट टेक्टॉनिक थिअरी असं म्हणतो। तर हा जो सिद्धांत मग कोणी मांडला हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर ही संज्ञा सर्वप्रथम टोरंटो विद्यापीठामध्ये टोजो विल्सन या शास्त्रज्ञाने 1965 मांडली। म्हणजे प्लेट टेक्टॉनिक किंवा भूविवर्तन ही संज्ञा कोणी मांडली तर टोजो विल्सन या शास्त्रज्ञानं 1965 मांडले। पण तुम्हाला जर असं विचारलं की भूविवर्तन सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञानं मांडला तर हा सिद्धांत मात्र WJ मॉर्गन या शास्त्रज्ञानं 1967 मांडला, WJ मॉर्गन। तर अशा प्रकारे ह्या भूविवर्तनाविषयी तुम्हाला विचारलं जाईल। त्यानंतर हे भूविवर्तन म्हणजे टेक्टॉनिक किंवा एखादं प्लेट जशी असते तशा प्रकारची बांधणी त्याच्यावरती झालेली असते आणि अशा वेगवेगळ्या एखाद्या समजा जेवणाचं ताट आहे त्याच्यामध्ये जर आपण डिश वाटी वगैरे जसं ठेवतो तसं अख्ख्या पृथ्वीचा भाग म्हणजे एक संद आहे आणि त्याच्यावरती ही सगळी वेगवेगळी खंड आहेत किंवा उपखंड आहेत किंवा वेगवेगळे पर्वत पठारे मैदाने वगैरे असलेले आपल्याला दिसून येतात। पण आपली पृथ्वीच गतिशील आहे, त्यामुळं भूकंप झाला ज्वालामुखी झाला की याच्यामध्ये त्याला हादरा बसतो, ती सरकतात वगैरे, हे सुद्धा या सिद्धांताच्या माध्यमातून या ठिकाणी WJ मॉर्गन या शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे। ह्या सिद्धांत म्हणजे काय, भूविवर्तन सिद्धांत त्याचे आधार म्हणजे भूमंच आहेत किंवा त्याला प्लेट्स असं म्हणतो आपण, तर त्याच्या आधारावर हा सिद्धांत मांडलेला आहे। आपली पृथ्वी जी आहे ती ह्याच प्लेट्सवर किंवा भूमंचावरती असलेले आपल्याला दिसून येते। त्यामध्ये मोठे भूमंच त्यांनी सांगितलेत, तर ते तुम्हाला विचारलं जाईल की किती भूमंच आहेत मोठे, तर एकूण 6 भूमंच आहेत। अमेरिका, आफ्रिका, युरोपियन, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका आणि पॅसिफिक हे 6 मोठे भूमंच आहेत। आणि लहान भूमंच म्हणजे अरेबियन, बिस्मार्क, कॅरिबियन, कॅरोबिना, कोकोज, नाजक वगैरे असे एकूण 9 लहान भूमंच असलेले आपल्याला दिसून येतात। साधारणतः या भूमंचाच्या हालचालींची गती दर वर्षाला 220 सेंटीमीटर असते, हे पण लक्षात ठेवा, 220 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे ह्या भूमंचाच्या हालचाली होतात। मग ते का होतात तर त्याला 3 हालचालीचे प्रमुख प्रकार आहेत। हे भूमंच हलतात, हे जे मोठे भूमंच लहान भूमंच आहेत ते हलतात कारण त्याच्यावरती अंतर्गत हालचालींचा परिणाम होतो। मग केंद्रोन्मुख हालचाल, दुसरा आहे विकेंद्रित आणि समांतर हालचाल, असे 3 प्रकार आहेत। केंद्रोन्मुख हालचाल म्हणजे काय तर एखाद्या भागाकडे हे 2 भूमंच जे आहेत ते 2 दिशेने एखाद्या भागाकडे सरकतात, त्यावेळी त्या हालचालीला आपण केंद्रोन्मुख हालचाल असं म्हणतो। म्हणजे केंद्राकडं सरकतात जे भूमंच, त्याच्या दोन्ही भूमंच एकमेकाकडे सरकतात, त्याच्या केंद्राकडे सरकतात तेव्हा केंद्रोन्मुख हालचाल असं म्हणलं जातं। त्यानंतर विकेंद्रित हालचाल म्हणजे काय तर ते जे 2 भूमंच आहेत तर ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेने सरकतात, त्याला आपण विकेंद्रित हालचाल असं म्हणतो। आणि समांतर हालचाल म्हणजे काय तर 2 भूमंच एकमेकाला समांतर सरकतात, एकतर उभे सरकतील किंवा एकमेकाला समांतर क्षितिज समांतर सरकतील, तर अशा प्रकारे हे हालचाल होत असते। तर असा हा भूविवर्तन सिद्धांत असलेला आपल्याला दिसून येतो। यातला फरकसुद्धा आपण BA फर्स्टला शिकलेला आहात की जसा भूखंड वहन सिद्धांत वेगनरनं मांडला तसाच भूविवर्तन सिद्धांत हा मॉर्गननं मांडलेला दिसून येतो। तर हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। असं हे दुसरं प्रकरण आहे की त्याच्यामध्ये हे 3 उपघटक आपण अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे। महत्त्वाचे घटक जे मी शास्त्रज्ञ सांगितले, वेगवेगळ्या
वैशिष्ट्य सांगितले तर ती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याहीपेक्षा तुम्ही जर व्यवस्थित आणखीन त्याचं वाचन केलं तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं सगळ्या देता येतील. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे भूरूपशास्त्रातलं त्याचं नाव आहे भू हालचाली. त्याला अर्थ मुवमेंट्स असं सुद्धा म्हणलं जातं. तर ह्या भू हालचालींचा अभ्यास या तिसऱ्या प्रकरणामध्ये केला जातो. आपली पृथ्वी ही अस्थिर आहे. प्रत्येक सेकंदाला पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये घडामोडी होत असतात. अगदी पृथ्वीच्या निर्मितीपासून जर आपण एखाद्या घटकाचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये नक्कीच काही ना काही बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचे अनेक पुरावेसुद्धा सापडतात. तर अशा प्रकारे ह्या भू हालचाली आहेत. काही हालचाली अचानक होतात, काही मंद गतीने होतात, ते आपल्याला उशिरा जाणवतात. तर अशा प्रकारे याच्यामध्ये सुद्धा 3 उपघटक आहेत. त्यामध्ये एक पहिला आहे अंतर्गत व बहिर्गत हालचाली आणि त्याचे परिणाम. आता मग त्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. अंतर्गत शक्ती म्हणजे काय तर पृथ्वीच्या कवचात किंवा भूअंतर्गत भागात ज्याची निर्मिती होते, ज्या ठिकाणापासून त्यांचं कार्य निर्माण होतं त्याला अंतर्गत शक्ती किंवा भूगर्भीय शक्ती असं म्हणलं जातं. म्हणजे अंतर्गत शक्ती म्हणजे भूअंतर्गत भागातून त्या निर्माण होतात. आणि बहिर्गत शक्ती म्हणजे काय भूपृष्ठाच्या बाहेर घडून येणाऱ्या काही शक्ती आहेत त्याला बहिर्गत शक्ती असं म्हणतात. ऊन, वारा, पाऊस, वादळ हे काय आहेत बहिर्गत शक्ती आहेत. त्यामध्ये मग आपण साधारणतः यामध्ये ह्या प्रकरणामध्ये अंतर्गत ज्या हालचाली आहेत किंवा शक्ती आहेत तर त्याचा अभ्यास ह्या प्रकरणामध्ये केला गेलेला दिसून येतो. त्यामध्ये अंतर्गत हालचालीमध्ये बघा की मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्ती किंवा हालचाली आहेत. तर ह्यासुद्धा अंतर्गत भागामध्ये निर्माण होतात. मग त्याचेसुद्धा 2 प्रकार आहेत हे लक्षात ठेवा. एक ऊर्ध्व हालचाली आणि दुसऱ्या क्षितिज समांतर हालचाली. ऊर्ध्व हालचाली म्हणजे काय पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून उभ्या दिशेनं कार्य करणाऱ्या शक्ती की त्याच्यामुळं ह्या पृथ्वीवरती वेगवेगळे परिणाम घडतात, त्यांचे परिणाम वेगळे असतात. आता याच्यामध्ये ह्या हालचालींमुळं ऊर्ध्व हालचालींमुळं वेगवेगळ्या प्रकारचं भूखंड निर्माण होतात. त्यामध्ये साधारणतः मैदाने निर्माण होतात, पठारे निर्माण होतात, बेटे निर्माण होतात, समुद्रकिनारे निर्माण होतात आणि ह्या भूखंडाची निर्मिती होते. म्हणून या ऊर्ध्व हालचालींना भूखंड निर्माणकारी हालचाली असं म्हटलं जातं. तुम्हाला विचारलं जाईल की ऊर्ध्व हालचालींना खालीलपैकी काय म्हटलं जातं तर भूखंड निर्माणकारी हालचाली असं हे लक्षात ठेवा. आणि याच्यामुळं कोणते भूआकार निर्माण होतात किंवा भूभाग निर्माण होतात तर पहिला आहे मैदाने, पठारे, बेटे आणि समुद्रकिनारे. हे 4 भूआकार ऊर्ध्व म्हणजे उभ्या दिशेनं ज्या अंतर्गत शक्ती कार्यरत असतात तर त्यामुळं निर्माण होतात. ही मंद हालचालीचा हा एक प्रकार झाला. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यांचे पण वेगळे प्रकार आहेत. उन्मग्न समुद्रकिनारा, जलमग्न समुद्रकिनारा, रिया समुद्रकिनारा हे सगळे वेगवेगळ्या आकाराचे समुद्रकिनारेसुद्धा ह्या ऊर्ध्व शक्तीमुळं निर्माण होतात. त्यानंतर दुसरा मंद हालचालीचा प्रकारामधला दुसरा प्रकार म्हणजे आडव्या हालचाली. आडव्या म्हणजे क्षितिज समांतर अशा प्रकारच्या हालचाली असतात की त्याच्यामुळं पर्वतांची निर्मिती होते आणि म्हणून या हालचालींना पर्वत निर्माणकारी हालचाली असं म्हटलं जातं. बघा म्हणजे ऊर्ध्व हालचाली त्याला काय म्हटलं जातं भूखंड निर्माणकारी आणि आडव्या हालचाली त्यांना पर्वत निर्माणकारी हालचाली असं किंवा शक्ती असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये मग वेगळे पर्वत निर्माण होतात. आपल्याला माहिती आहे मग ते पर्वत आडव्या दिशेनं आडव्या हालचालींमुळे कसे निर्माण होतात तर भूभागाला घड्या पडतात. घड्या पडणे ह्या घड्यांमुळं पर्वत निर्माण होतो. उदाहरणार्थ आपला जो हिमालय पर्वत आहे, आल्प्स पर्वत आहे तो घडी पर्वत आहे. पूर्वी जिथं सागर होता किंवा समुद्र होता त्याच्या गाळामध्ये दोन्ही बाजूनं दाब पडल्यामुळे घड्या निर्माण झाल्या आणि घडी पर्वत निर्माण झाले. मग घड्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतील. आता ते आकृतीनुसार तिथं असेल समांग घडी किंवा एकांगी घडी, एकाच बाजूला असणारी घडी. ह्या पर्वतांचा जर निरीक्षण केलं तर त्याच्यावरून ह्या घड्यांचे प्रकारसुद्धा आपल्याला लक्षात येतात.
त्यानंतर हे जसं घडी पर्वतांची निर्मिती घड्यांमुळं होते, आडव्या हालचालींमुळं, तर तशाच प्रकारे प्रस्तरभंगामुळं सुद्धा काही प्रमाणात काही भूदृश्यांची निर्मिती होते किंवा पर्वतांची निर्मिती होत असते. प्रस्तरभंग म्हणजे काय, की जमिनीला अंतर्गत हालचालींमुळं काही वेळा तडा जातो, भेग पडते, जसं भूकंप, ज्वालामुखी याच्यामुळं. आता भूकंप, ज्वालामुखी ह्या शीघ्र गतीने कार्य करणारे शक्ती ते याच्यामध्ये येणार नाहीत, परंतु मंद गतीने कार्य करणाऱ्या अशा काही हालचाली असतात की काही भूभाग हा खाली खचला जातो तर काही भूभाग हा वर उचलला जातो, त्याला आपण प्रस्तरभंग असं म्हणतो. त्यामध्ये साधा प्रस्तरभंग, उलटा प्रस्तरभंग, दाबरूपी प्रस्तरभंग, त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य किंवा भेगरूपी प्रस्तरभंग हे वेगवेगळे प्रकार तुम्हाला अभ्यासावे लागतील आणि मग त्याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, प्रस्तरभंगामुळं गटपर्वत निर्माण होतात. गटपर्वत म्हणजे ठोकळ्याचे पर्वत असं पण आपण त्याला म्हणतो, ब्लॉक माउंटेन्स असं म्हटलं जातं. तर असे पर्वतसुद्धा ह्या आडव्या हालचालींमुळं निर्माण होतात, त्याला आपण पर्वत निर्माणकारी शक्ती म्हणतो. साधारणतः फ्रान्स आणि ब्रिटनी व जर्मनीतील हार्ज नावाचे जे पर्वत आहेत तर ते गटपर्वत म्हणून ओळखले जातात. त्यानंतर जसं एखादा पर्वत निर्माण होतो प्रस्तरभंगामुळं, तसं खचदऱ्यासुद्धा निर्माण होत असतात. तर समजा आफ्रिकेतील खचदरी असेल, अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची खचदरी ही प्रस्तरभंगामुळंच निर्माण झालेली आहे, किंवा भारतातील नर्मदा आणि तापी नदीचं खोरं हे प्रस्तरभंगाच्या ह्या हालचालीमुळंच तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हे झाले मंद गतीने कार्य करणारी शक्ती. मंद गतीनेमध्ये दोन प्रकार, ऊर्ध्व हालचाली आणि आडव्या हालचाली. ऊर्ध्व हालचालींना भूखंड निर्माणकारी शक्ती म्हणतात, तर आडव्या हालचालीला पर्वत निर्माणकारी शक्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्या अंतर्गत शक्तीमधला दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे शीघ्र गतीने कार्य करणारी शक्ती किंवा शीघ्र हालचाली असं त्याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये दोन प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहेत की आपल्याला शीघ्र म्हणजे अचानकपणे पृथ्वीच्या अंतर्गत भागात ही शक्ती निर्माण होते आणि खूप मोठ्या प्रकारे एखाद्या भागामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ पहिला प्रकार आहे भूकंप. आता भूकंप की अंतर्गत शक्तीमुळं जमिनीला जे धक्के बसतात किंवा हादरा बसतो किंवा धरणीकंप पावते त्याला आपण भूकंप असं म्हणतो. मग भूकंपाचे वेगवेगळे प्रकार आहेत, नैसर्गिक भूकंप किंवा अंतर्गत भागामध्ये ही शक्ती जर कार्यरत झाली तर त्यामुळे अशा प्रकारे भूकंप होतात. अचानक प्रस्तरभंग होतो, त्यामुळे सुद्धा असे भूकंप होतात. त्याशिवाय आपण पुढचा जो उपघटक आहे तो भूकंप, त्याचे कारणे परिणाम आहेच. त्यानंतर अंतर्गत हालचालीमध्ये दुसरा आहे ज्वालामुखी. तर ज्वालामुखी हा सुद्धा त्यातला अंतर्गत हालचालीतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अंतर्गत हालचालीमध्ये किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अतिउष्ण अशा प्रकारचा लाव्हा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं सुद्धा ह्या भूहालचाली घडून येतात. त्यानंतर भूकंप, त्याची कारणे, परिणाम आणि त्याचे प्रादेशिक वितरण हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. भूकंपाची वेगवेगळी कारणे, समजा सागर तळाचा जो भूकंप आहे तिथं जर भूकंप झाला तर सुनामी लाटा वगैरे निर्माण होतात किंवा काही भूकंप प्रस्तरभंगामुळे होतात, ज्वालामुखीचे स्फोट होऊन होतात किंवा भूपृष्ठाचं अंतर्गत संतुलन बिघडल्यानंतर होतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागावर पडणारा दाबसुद्धा त्याला कारणीभूत असू शकतो. त्यानंतर ज्वालामुखीची सुद्धा ही वेगवेगळी कारणं आपल्याला असलेली दिसून येतात. त्यानंतर चौथं जे प्रकरण आहे तर ते आहे विदारण किंवा क्षरण. त्यामध्ये विदारण जर आपण बघितलं तर खूप मोठा हा भाग आहे, पण थोडक्यात आपल्याला या ठिकाणी ह्या चौथ्या प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास दिलेला दिसून येतो. मग त्यामध्ये विदारण म्हणजे एखाद्या खडक जो आहे त्याच्यावरती रासायनिक किंवा यांत्रिक प्रक्रिया होऊन त्याची तुटफूट होणं त्याला आपण विदारण असं म्हणतो. त्याची झीज होणं, त्याचे पापुद्रे जाणं, तर त्याला विदारण असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ आणि प्रकार यामध्ये आहेत. विदारणामध्ये कायिक विदारण किंवा यांत्रिक विदारण
रासायनिक विदारण आणि जैविक विदारण असे 3 प्रकार त्यामध्ये आहेत. कायिक किंवा यांत्रिक विदारणामध्ये खडकाची तुटफूट होत असताना त्याच्या गुणधर्मामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याला आपण यांत्रिक किंवा कायिक विदारण म्हणतो. रासायनिक विदारणामध्ये त्या खडकाची रासायनिक म्हणजे वायू असतील, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी असेल, त्याच्यामुळं त्या खडकाची झीज होते, पापुद्रे जातात. त्यावेळी तो खडकाचं जेव्हा विभाजन होतं त्यावेळी त्याच्या गुणधर्मामध्ये बदल होतो. आणि जैविक विदारणामध्ये जे काय सजीव आहेत, समजा घूस आहे, उंदीर आहे, ससा आहे, याच्यापासून होणारं विदारण हे त्याला जैविक विदारण असं म्हटलं जातं. त्यानंतर क्षरण चक्र हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर ही क्षरण चक्र संकल्पनासुद्धा आपल्या अभ्यासक्रमानुसार अत्यंत महत्त्वाची आहे. तर यामध्ये W.M. डेव्हिस या शास्त्रज्ञानं ही क्षरण चक्र संकल्पना मांडलेली आहे. त्याला अपक्षय चक्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर यामध्ये 1899मध्ये ही संकल्पना W.M. डेव्हिसनं मांडली आणि त्याच्यामध्ये मग सुरुवातीला जो सकल भाग असतो त्यानंतर त्याच्या हालचालींमुळे तेच उंच पर्वतीय प्रदेश निर्माण होतो. नंतर ऊन, वारा, पाऊस, नद्या याच्या झीज कार्यामुळं परत तो भाग खूप मोठ्या कालावधीनंतर सपाट होतो. अशा प्रकारे ही क्षरण चक्र पूर्ण होतं. त्यामध्येच मग नदीचं आणि वाऱ्याचं खनन कार्य आणि संचयन कार्य हा सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमाला महत्त्वाचा भाग आहे. नदीच्या कार्यामध्ये मग नदीच्या खनन कार्यामध्ये कोणकोणते भूआकार घडतात, तर त्यामध्ये पाण्याचा वेग किंवा ह्या सगळ्या कार्यांमुळं फी आकाराची दरी तयार होते, घळई तयार होते. त्यानंतर धावत्या, धबधबे, प्रपात, गर्त अशा प्रकारे किंवा रांजणखळगे हे खनन कार्यामुळं नदीच्या घडून येतात. त्यानंतर जे काय संचयन कार्य आहे तर त्यामध्ये नद्याचा दुसरा टप्पा असं आपण त्याला म्हणतो की पंखाकृती मैदाने, त्यानंतर पूर मैदाने किंवा नागमोडी वळणे, धनुष्याकृती सरोवरे, पूर तट, कुंडलाकृती कुंडलकासार सरोवर, नागमोडी वळणे आणि शेवटी त्रिभुज प्रदेश अशा प्रकारची ही वेगवेगळी नदीच्या कार्यामध्ये खनन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूमिस्वरूप आहेत. तर वाऱ्याचं सुद्धा कार्य वाळवंटी प्रदेशात अत्यंत महत्त्वाचं असतं. वारा जेव्हा वेगाने वाहतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात खनन कार्य पण करतो. त्यामध्ये बघा गर्त तयार होतात, फेंटिफॅक्ट्स तयार होतात किंवा भूछत्र खडक निर्माण होतात. त्यानंतर जुजेन, यार्दांग, मेसा, खडकस्तंभ किंवा मृत्तिकास्तंभ अशा प्रकारचे खनन कार्यामुळं वेगवेगळी भूमिस्वरूपं बनतात. त्यानंतर त्याच्या संचयन कार्यामुळं वालुकागिरी, बारखन, त्यानंतर लंबाकार वाळूच्या टेकड्या अशा प्रकारचं संचयन कार्यामुळं सुद्धा वेगवेगळे भूआकार तयार होत असतात. असं हे साधारणतः पेपर क्रमांक जो 1 आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या 4ही प्रकरणाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.